तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा हा जो राऊज मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे आपला अमृतधाम परिसरात. आणि जी कनेक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला इथून सर्व जवळच आहे. जसं की पंचवटी, निमाणी, परत मेरी मसूळ, परत नाशिक रोडला जाण्यासाठी पण रस्ता आहे मधूनच. परत द्वारका पण 4-5 किलोमीटरवर. तर असा आजचा राऊज आहे. आणि जसं तुम्ही बघितलं की प्राईस कमी आहे. इथे आपल्याकडे 2 BHK आणि 4 BHK जे राऊज आहे, तिथे आपण 2 BHK पण बघणार आहोत आणि 4 BHK पण बघणार आहोत एंडला. तर व्हिडिओ ही एंडपर्यंत बघा, कारण की एंडला दोघांची प्राईस असणार आहे आणि प्राईस ही कमी आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण जेव्हा सुरुवातीला आत येतो तर तुम्ही ही पार्किंग बघू शकता. हा कॉर्नर हाऊस आहे. हा पण आपल्याकडे शिल्लक आहे आणि 4 BHKचा पण आपल्याकडे शिल्लक आहे. तर या 2 BHKचा ही पार्किंग आहे. तर पार्किंगमध्ये आपल्याला अंडरग्राऊंड वॉटर टँक आहे, जे की 2000 लिटरची आहे. आणि साईज तुमची इथे मोठी मिळणार आहे तुम्हाला. तर की तुमची एक डस्टर इनोव्हासाठी गाडीच्या आरामात बसेल. आणि परत आपला साईडला 5 फूट जागा भेटते. आपली जी विंडो आहे आपल्याला दिसत की पुन्हा ब्लॅक, तर पुन्हा ब्लॅक कोटिंग केली, म्हणजे रस्त्यावर येणारा जाणारा कोणी आतमध्ये बघू शकत नाही, त्यामुळे ही पुन्हा ब्लॅक कोटिंग आहे. तर असेच काय काय छान छान ॲम्युनिटीज आपल्याला दिले आहेत, आपण त्या बघायच्या आहे. चला आपण पुढे पण बघूया, आत बघूया. मागे आपल्याला ड्राय स्पेस भेटतोय. मागे आपला हा ड्राय स्पेस भेटतोय, जो की 5 फुटाचाच आहे. तर इथे आपल्याला प्लंबिंगचे कनेक्शन काढून दिले, ते आपल्याला दिसत असेल. आपल्याला 2 नळ दिले इथे. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे, त्यामुळे आपल्या इथं कॉर्पोरेशनचं वॉटर हे सगळं आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा इथे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण जो हौदी बघूया, चला. तर हा आपल्या इथे मेन डोअर आहे, जो की पूर्व पश्चिम दिशेला आहे. हा आपला मेन डोअर आहे 30 mm चा. आणि लॅमिनेशन जे आहे त्याच्यावर केलेलं, ते पण दिसायला तुम्हाला खूप सुंदर आहे, म्हणजे की बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्याला खूप चांगलं वाटतं. आणि जेव्हा आपण आत येतो तर हा आपला हॉल आहे. हॉलमधूनच वरती बेडरूम मध्ये जाण्यास आपल्याला एंट्रन्स आहे. तर वरती आपल्याला पीओपी पण करून दिली सुंदर, आपल्याला दिसत असेल की खूप सुंदर दिसते पीओपी पूर्ण. तिथे आपल्याला टीव्ही साठी कनेक्शन काढून दिलेले आहेत. मागे फॅन आणि लाईट साठी कनेक्शन काढून दिलेले आहेत. तर आपण आतही बघूया, चला. तिथून आत आलं की आपलं टॉयलेट बाथरूम आहे खाली सुरुवातीला. तर इथे आपल्याला सुरुवातीला इंडियन टॉयलेट भेटणार आहे खाली. आणि जे डिझाईन बघतोय आपण टाईल्सचे, हे पण खूप सुंदर आहे. आणि एरिया आपला हा स्पेस हा पण खूप मोठा भेटतोय. परत इथेच आपल्याला बेसिन दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळे आपल्याला वॉटर हीटरचे कनेक्शन तेही काढून दिलेले तिथे आपल्याला. आणि परत जे आपलं टॉयलेट बाथरूम आहे तिची स्लॅब टू स्लॅब आहे, ती खूप जास्त आहे. आणि कॉर्नर असल्यामुळे आपला प्रकाश आपल्या इथून पूर्ण येतो व्यवस्थित. जेव्हा आपण बाहेर येतो तर पुढे आपलं किचन आहे. ठीक आहे. तर इथे आपला किचन आहे, तर आपण बघू शकतो. आता सध्या काम चालू आहे, त्यामुळे म्हणजे काम पूर्ण झालेच आहे. पण आता मटेरियल ठेवल्यामुळे आपलं पसर वाटतंय. पण आपण ज्या टाईल्स बघतो ते खूप सुंदर दिसतं आपल्या इथे. आणि जो आपला किचन वटा आहे हा आपला पूर्व पश्चिम दिशेला आहे, ज्यामुळे तो वास्तूप्रमाणे एकदम व्यवस्थित आहे. परत आपल्याला जिथे नळ आहेत ते पण आपल्याला 2 दिलेले तिथे. आणि परत आपल्या किचनच्या समोर वरती आपल्याला लॉफ्ट दिलेला आहे. तिथे आपला ॲक्वागार्डसाठी पॉईंट काढून दिलाय. परत आपल्या तिकडे मिक्सर किंवा ओव्हन त्यासाठी तिकडे आपल्याला पॉईंट दिलाय. आणि इकडे आपल्याला फ्रीजसाठी पॉईंट भेटतोय. आणि मागे आपला ड्राय स्पेस आहे, जसं मी तुम्हाला दाखवला मगाशी. तर आता आपण वरती 2 बेडरूम पण बघूया, चला. तर हा आपला फर्स्ट बेडरूम आहे त्या 2 BHKचा. साईज आपल्याला खूप मोठी भेटते इथे. तर आपला हा जो बेडरूम आहे हा 10.5 बाय 10.5चा आहे. आणि इथे पण आपला पीओपी करून दिलेली वरती. तर हा जो बेडरूम आहे इथे आपल्याला वरती लॉफ्ट पण भेटतोय. आणि इथे आपले सगळे कनेक्शन आहेत. म्हणजे आपले कनेक्शन आहेत हे आपले सगळे अँकरचे आहेत. ज्या वायर आहेत त्या पण आपल्या ह्या कंपनीच्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात या संबंधित काही प्रॉब्लेम येणार नाही तसा. आणि बाहेर आपली बाल्कनी आहे. बाल्कनीसाठी आपल्याला डोर आहे, आपल्याला दिसत असेल.
ही मागे पूर्ण वुडन फिनिशिंग मध्ये डिझाईन आहे आणि फ्रंटला आपली जी खाली होती डिझाईन त्याचप्रमाणे आपली ते पण सुंदर डिझाईन भेटते. तर ही आपली बाल्कनी आहे. इथं आपल्याला रेलिंग दिली आहे स्टीलच्या आणि पॅरापेट वॉल ही आपली 2 फुटाची दिलेली आहे. त्याच्यावरती 3-4 फुटावर आपलं खूप मोकळा एरिया आहे, ज्यामुळे तुमचं व्हेंटिलेशन हे एकदम व्यवस्थित आहे. इथून आपला जिना आहे वरती वरती टेरेसवर राहिला. तर आपला हा सेकंड बेडरूम आहे. साईज तुम्ही बघू शकता, मोठी भेटते आपल्याला. हा जो बेडरूम आहे हा 10.5 बाय 8.5चा आहे. आपल्याला वरती लॉफ्ट भेटतोय, ज्यामुळे लॉफ्टचा फायदा असा आहे की तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतील ज्या तुम्हाला लागत नाही सध्या तरी, त्या तुम्ही वरती ठेवू शकतात. आणि इथे आपली विंडो आहे. विंडोला पुन्हा ग्रॅनाइटने कव्हर केलाय आणि जो स्पेस भेटतो आपला तोही खूप व्यवस्थित भेटतो, मोठा भेटतोय. विंडोची साईजही खूप मोठी आहे. जसं मी तुम्हाला बोललो की आपली जे विंडो आहेत त्याला ब्लॅक फिल्मनी कव्हर केलेलं आहे पूर्ण, ज्यामुळे बाहेरचं कोणी आज बघू शकत नाही. त्यामुळे प्रायव्हसी ही आपली पूर्ण मेंटेन असते. तर आपण इथं टॉयलेट बाथरूम पण बघूया. त्याला आपल्याला वेस्टर्न कमोड दिलेलं आहे, आपण ते बघू आतमध्ये. इथे आपल्या साईज खूप मोठी भेटते. परत ज्या वॉल टाईल्स आपण बघतोय त्या पण आपल्याला खूप सुंदर दिसत आहेत. आणि इथे आपलं सेम बेसिन आहे. पूर्ण वरती आपली जी स्लॅब लाईट आहे तर वरतीपर्यंत पूर्ण ज्या टाईल्स आहेत त्या पूर्ण कट टू कट लावलेल्या आहेत. त्यामुळे जो प्रकाश आहे हा टाईल्स वरून रिफ्लेक्ट होतो आणि इथे पण पूर्ण प्रकाश असतो. आणि जो डोर आहे आपला हा पूर्ण लाईट वेट आहे आणि वॉटरप्रूफ डोर आहे, जो की दिसतो आपला खूप इझिली मूव्ह होतोय. तर असं आहे पूर्ण आपला 2 BHKचा रो होता. आपण वरती पण बघूया चला. तर हा आपला टेरेस आहे. त्याची आपल्या टाकी दिली आहे जी 3 लेअरची आहे आणि जी आपली 500 लिटरची पाण्याची टाकी आहे. मोकळा एरिया आहे पूर्ण, कारण की जर तुम्हाला काही कार्यक्रम करायचे असतील तर तुम्ही या स्पेसमध्ये करू शकता, म्हणून तुम्हाला इथे वॉल दिलेली नाही आहे. तर असा हा पूर्ण आपला एरिया होता 2 BHKचा. तर आपला हा 4 BHK आहे. तर इथे 4 BHK मध्ये आपल्याला मोठी पार्किंग भेटते, यामुळे तुमची इनोवा सारखी गाडी ही आरामात बसते इथे. आणि परत साईडला तुम्हाला जागा मोठी भेटते. परत खाली आपल्या इथे वॉटर टँक आहे. तर खाली आपल्या इकडे 2 लिटरची खाली वॉटर टँक अंडरग्राऊंड आणि मागे आपल्याला स्पेस भेटतोय परत मोठा. आपला हा 4 BHK आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता मागे पण किती मोठा स्पेस भेटतो आपल्याला. तर हा आपला मेन डोर आहे, जो की पूर्व पश्चिम दिशेला आहे आणि इथे पूर्ण आपली वुडननी कव्हर केलेला आहे हा डोर. अंडर कंस्ट्रक्शन आहे म्हणून काम चालू आहे इथे, पण 2 महिन्यामध्ये तुम्हाला इथे परेशानी भेटणार आहे. तर हॉलची साईज पण खूप मोठी आहे इथे. तो 2 BHK थोडी कमी होती, हा 4 BHK ची साईज जास्त आहे. इथला जो एरिया आहे हा आपला 1850 स्क्वेअर फीट आहे. पण जेव्हा आपण आज येतो तेव्हा इथे आपल्याला वॉल आहे. या वॉलसाठी आपल्याला टीव्हीचं कनेक्शन काढून दिलेलं आहे, ज्यामुळे डिझाईन जी आहेत घराची ही खूप सुंदर दिसणार आहे आपल्याला इथून. परत आपल्या याच बेडरूम मध्ये एसीचं पॉईंटही भेटणार आहे. आणि जे आपण विंडो बघतो हे आपण आपल्याला खूप मोठं भेटतं इथे. एक साईडची विंडो आहे आणि एक समोरची विंडो आहे, जिथे की आपल्या सेक्शन विंडो जाणार आहे. पुढे आपलं किचन आहे. किचनला जातानाच आपल्याला इकडे आपली स्टेअर असते. स्टेअरला आपल्या इथं पूर्ण स्टीलची रेलिंग जाणार आहे, ज्यामुळे सेफ्टी एकदम प्रॉपर आहे. पुढे आलो की हा आपला किचन मोठा आहे. हा पण आपला पूर्व पश्चिम दिशेलाच आहे आणि समोर आपला विंडो दिलेली आहे. आणि हा आपला डोर आहे, ज्या तुम्ही बाहेर जाऊ शकतात साईड स्पेस मध्ये आपल्या. आणि आपण जेव्हा आत येतो तर हा इथे आपला बेडरूम आहे आणि इथे आपल्याला टॉयलेट बाथरूम पण काढून दिलेले आहे. तुम्ही बघू शकतो फिटिंग झाली आता, काम चालू आहे, पण 2 महिन्यामध्ये तुम्हाला पर्सेंट भेटून जाईल. हा आपला फर्स्ट बेडरूम आहे. हा आपला फर्स्ट बेडरूम आहे. इथे 2 विंडो भेटते आपल्याला आणि परत आपल्या इथेही लॉक काढून दिलेला आहे वरती. तर आता आपण वरती पण बेडरूम बघूया चला. तर आपला हा सेकंड बेडरूम आहे. जेवढा आपला हॉल होता खाली तेवढाच आपला हा बेडरूम आहे. परत इथं आपल्याला बाहेर बाल्कनी, इथं आपल्या पुन्हा फ्रेंच डोर आहे आणि इथे आपल्याला एक विंडो काढून दिली, जिथं ग्रँडली पुन्हा कव्हर केलेली आहे आणि स्पेसही मोठा भेटतोय. आणि बाहेर ही बाल्कनी असणार आपली, जी साईज पण खूप मोठी आहे. आणि वरती आपले रेलिंग्स असणार आहेत स्टीलचे. तिथे सगळे आपले एसीचे, टीव्हीचे, फॅनचे सगळे पॉईंट आपल्या इथे काढून दिले. पुढे बघूया आपण. तर हा आपल्या इथे मिनी बेडरूम असणार आहे छोटासा एक, जो सिंगल विंडो आपल्याला आहे आणि लॉक इथे काढून दिलेला आहे आपल्याला.
आणि पुढे आपला लास्ट बेडरूम आहे 4th. हा आपला 4th बेडरूम आहे. इथे आपल्याला 2 विंडो भेटणार आहेत आणि वरती सेम आपल्या इथे लॉक पण भेटणार आहे आणि सगळे कनेक्शन इथे काढून दिले आणि याला लागूनच बाजूला टॉयलेट आणि बाथरूम आहे. आपण बघू शकतो की टॉयलेट आणि बाथरूम इथे आपल्याला दिलेलं आहे. आणि वरती आपला टेरेस असणार आहे, इथं आपली वॉटर टँक असणार आहे. तर असा आजचा हा पूर्ण एरिया होता. पूर्ण हाऊस बघितले दोघं पण 2 BHK आणि 4 BHK. तर मेन पॉईंट म्हणजे आपली प्राईस, जे आपण 2 BHK पाहिले ते 1100 स्क्वेअर फीटचे होते आणि त्याची जी प्राईस आहे ती 40 लाखामध्ये ऑल इन्क्लूड येतो, पण थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल. आणि जो आपण 4 BHK आत्ता बघितला तो आपल्याकडे 1850 स्क्वेअर फीटचा आहे आणि याची जी प्राईस आहे ती आपल्याला 53 लाख आहे. त्याच्यामध्ये तोही काही थोडाफार निगोशिएबल होऊन जाईल. तर हा 4 BHK होता आणि तुम्ही पाहिला असेल की एरिया हा खूप मोठा भेटतो आपला आणि लोकेशन हे खूप चांगलं आहे की अमृतधाम परिसराजवळ आहे आणि मुंबई आग्रा हायवे हा इथून खूपच जवळ आहे. तर अशी होती आजची प्रॉपर्टी. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं तर खाली कॉन्टॅक्ट करा. तर असा होता आजचा हा व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल धन्यवाद.